राम राम मंडळी. तर विषय असा की उद्या दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी श्रीकृष्ण जयंती असा आणि आमच्याकडे सालाबादप्रमाणे श्रीकृष्णाची मूर्ती आणून त्याचं पूजन केला जाता. त्याच्यासाठी डेकोरेशन दरवर्षी आम्ही करतो. तसंच ह्या वर्षी करूक सुरुवात केली असा. ह्या डेकोरेशन राजा आणि रोहन करीत असत. तुम्ही बघतास. फ्रेम तर उभी झाली हा. आता फुला लावून घेता. ह्या बघा 50% तरी डेकोरेशन पूर्ण झाला असा. आता लाईट लावून घेतो म्हणजे त्या दिसाक बरा दिसत आणि डेकोरेशन पण भारी दिसताना. चिकट टेप मारून घेतलं कारण तो मॅट इकडे तिकडे सरकाक नको. बघा आता कसा डेकोरेशन दिसता. आता ह्या डेकोरेशन करीपर्यंत रात्रीचे 10:30 वाजले. बघा तुमका आता पूर्ण मी डेकोरेशन दाखवतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलंय, अंघोळ वगैरे केलंय आणि कृष्णाची मूर्ती आणूसाठी गाडी घेऊन कसालाक निघाले. कारण आमचं गणपती आणि कृष्णाची मूर्ती एकाच ठिकाणी असतात. ती म्हणजे कसाल कुंभारवाडीमध्ये कुडाळकर यांच्याकडे. गेली 3 वर्षापासून आम्ही त्यांच्याकडेनंच सांगतो. आता मी पोचले कसाल हायस्कूलच्या समोर आणि आता कृष्णासाठी हार फुला घेत आहे कारण परत येऊ नको. आता मी पोचले कुडाळकर यांच्या गणपती शाळेत. तिथे गेलंय आणि समजलं की आमची कृष्णाची मूर्ती रंगकाम अजून पूर्ण झालेलाच नव्हता. मग म्हटला गणपती बघूयात. मग काय रंगकाम पूर्ण झाला आणि कृष्णाची मूर्ती घेतलंय आणि घराकडे गेलंय. मग काय थोड्या वेळाने भटजी काका इले आणि त्यांनी दुपारी 1 वाजता पूजन केल्याने. ह्या बघा कशी दिसता कृष्णाची पूजन केलेली मूर्ती. हो बघा छोटो इलो असा बाप्पाच्या पाया पडा. तो छोटो म्हणजे माझ्या काकांचं मुलगो. मग काय दुसऱ्या दिवशी जेवणाची वाडे दाखवून आरती केलं आणि आता दुपारनंतर कृष्णाच्या मूर्तीचं विसर्जन करतलो. गोविंदा गोविंदा गोपाळा. आमच्या बाजूकच एक विहीर असा, त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षी कृष्णाच्या मूर्तीचं विसर्जन करतो. आता ह्या बघा कृष्णाची मूर्ती पाटावरती जमिनीवर ठेवलेली असा आणि आम्ही आरती करूक सुरुवात केलं. आरती संपली आणि कृष्णाच्या मूर्तीचं अशा प्रकारे आम्ही विसर्जन केलं. कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. ते पण आहे का?